वा, काय मस्त आहे ही चकली. घमघमाट सुटला आहे. एकदा खाल्ली तर खावीशीच वाटेल अशी ही चकली. तुम्ही आहे ना पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघायचा, म्हणजे आपण बनवताना काही चुका होत नाही. ही बघा अशी मस्त झालेली आहे. तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा. नमस्कार, मी सुरेखा. कुकिंग विथ सुरेखा या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत. मी आज आपल्याला खमंग, स्वादिष्ट आणि कुरकुरीत अशी भाजणीची चकली बनवून दाखवणार आहे. दिवाळी जवळ येते आणि दिवाळी म्हटलं की चकली ही हवीच. पण तुम्हाला माहित आहे का, बऱ्याच जणांना वाटतं की भाजणीची चकली बनवणं खूप अवघड आहे. पण आज मी तुम्हाला ही चकली अगदी व्यवस्थितरित्या अचूक प्रमाण घेऊन ही भाजणीची चकली बनवून दाखवणार आहे, जेणेकरून आपली ही चकली कधीच बिघडणार नाही. ही पारंपरिक भाजणी चकली चविष्ट आणि खास असतेच, पण बनवणं खरंच एवढं कठीण नाही. चला तर मग दिवाळीचा हा खास पदार्थ सोप्या स्टेप्समध्ये शिकूया. माझा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण काही खास टिप्स आहेत ज्यामुळे तुमची चकली अजूनच परफेक्ट बनेल. चला सुरू करूया. आता आपण चकलीच्या भाजणीसाठी जे काही साहित्य लागतं ते आपण बघून घेऊ. ह्या वाटीने मी हे सगळं धान्य मोजून घेतलेलं आहे. तर हे पहिला मी घेतलेले आहे जाडे तांदूळ. हे इंद्रायणी तांदूळ आहेत. तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते तुम्ही तांदूळ घ्या. हे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 2 वाटी घेतलेली आहे चणा डाळ, 1 वाटी घेतलेली आहे मूग डाळ आणि 1 वाटी घेतलेली आहे उडीद डाळ. आता आपण हे धान्य सगळं आपण 1-2 वेळा असं स्वच्छ धुवून घेऊ. काही असे तांदूळाच्यातलं मी पाणी ओतून काढणार आहे. असं एक आपण 2-3 वेळा आपल्याला हे सगळं आपल्याला धुवायचं आहे. चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ 1-2-3 वेळा आपण धुवून आता आपल्याला हे सगळं धान्य 1-4 तासासाठी सुकत घालायचं आहे. आता हे सगळं आपले डाळ, तांदूळ वगैरे स्वच्छ आपण 3-4 वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत. आता आपण एका स्वच्छ अशा कपड्यावर आपल्याला हे सुकत घालायचे आहेत. आपल्याला हे उन्हामध्ये सुकत घालायचे नाही आहेत, घरीच घालायचे. फॅन खाली आपण सुकवून घ्यायचे. 1-4 तासासाठी आपल्याला हे ठेवायचे आहेत. आणि ओलसर असतानाच 4 तासानंतर काय ते एकदम सुकत नाहीत, पण आपण तेव्हा थोडेसे ओलसर असतात तेव्हाच आपण हे आपल्याला भाजणी करायला घ्यायची आहे. आता 4 तास झाले की मी तुम्हाला भाजताना परत दाखवते. तर सगळं मी एक एक करून घेते असं सुकत घालून. एक थोडा वेळ गेला, तासभर, की परत फिरवायचा. ही डाळ सगळी कशी आपल्या कपड्याला चिकटते, त्यामुळे अशी आपण नंतर जर अशी काढायची आणि परत एकसारखी करून ठेवायची. आता हे 4 तास झाले की मग आपण भाजणी करायला घ्यायचे, तेव्हा मी आपल्याला दाखवते. आता हे आपलं धान्य 4 तासासाठी आपण सुकवायला ठेवलेलं, ते आता सुकलेलं आहे. हे बघा असं थोडं, एकदम काय ओलसर नाहीये, थोडस असं ते आतमध्ये थोडस ओलसर आहे. आता आपण एकदम ह्याला छान एकदम खरपूस असं आपण भाजून घ्यायचं आहे. तर आता आपण सगळं धान्य वेगवेगळं काढून घेऊ आणि एक एक करून आपण भाजायला घेऊ. हे धान्य भाजून घेऊ. तांदूळ घालते. पहिला आपण गॅस थोडा मोठा करून घेऊ, त्यानंतर मग आपण मध्यम गॅसवर आपल्याला एकदम चांगले असे खरपूस असे तांदूळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता आम्हाला 5 मिनिट हे भाजून झालेले आहेत. आता मी मध्यम गॅस ठेवणार आहे आणि मग आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. मी गॅस थोडा कमी करून घेते, म्हणजे आतपर्यंत आपले चांगले तांदूळ मग भाजले जातात, आतमध्ये ओलसर राहणार. आता आपले तांदूळ भाजून झालेले आहेत बघा. थोडस असं त्याला एकदम लाल नाही, एकदम तांबूस असा थोडासा कलर आपल्याला असा बदलायचा आहे. पायासर एक दाणा काय करायचा, आपण असा घेऊन तोंडामध्ये टाकून बघायचा. असं कटकन आवाज येतो, मग समजायचं भाजलेलं आहे आपण. आणि मग आता आपण हे तांदूळ काढून घेऊ. आता हे काढताना पण आपण ना डायरेक्ट परातीत नाही काढायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कपडा ठेवायचा, कारण हे गरम असतं ना, ह्याला वाफ धरते आणि मग परत नरम पडण्याची शक्यता असते. नंतर आपण असे पसरून ठेवायचे. आपण असेच थंड करायचे आहेत, फॅन खाली काही थंड करायचे नाहीत आपल्याला. आता मी चणा डाळ घेते भाजून. परत असंच करायचं आपण. 5 मिनिटासाठी गॅस मोठा करायचा आणि त्यातली वाफ सगळी जाऊ द्यायची आपण.
आता आपण तांदूळ कसे बघितले ना भाजलेत का, तशी आपण डाळ पण तशी चेक करायची आपली. आता मला डाळीला 10 मिनिट झालेले आहे. हे बघा आपली छान अशी डाळ आता भाजून झालेली आहे. तसाच एक दाणा आपण तोंडात टाकून बघायचा. सेम तसंच करायचं. एक 5 मिनिट गॅस मोठा करायचा, नंतर मध्यम गॅसवर आपण डाळ भाजायची. आता आपलं सगळं हे कडधान्य आपलं भाजून झालेलं आहे. मूग आणि डाळी वगैरे सगळ्या भाजलेत. आता आपण ह्याच्यामध्ये धणे आणि जिरे आपल्याला घालायचे आहेत. आणि हे आपण 5 चमचे आपण घेतलेले आहेत जिरं. आता आपण गॅस बंद करायचा आहे. खूप नाही भाजायचं आपल्याला, फक्त गरम करायचं आहे. आणि आपण तेवढेच घेतलेत धणे, 5 चमचे आपण घेतलेले आहेत धणे. आता हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. कढई आपली गरम आहे, त्याच्यामध्येच ते गरम होते. फक्त काय करायचं, भाजणी करताना आहे ना, आपल्याला जे भांडं आपण घेतो, कढई कुठलंही भांडं घेऊ, ते आपण जाडबुडाचं घ्यायचं. त्यामुळे काय आपली भाजणी आपली करपत नाही अजिबात आणि छान अगदी आपली खरपूस अशी भाजली जाते. आता मी हे सगळं थंड करून घेणार आहे. फॅन खाली आपल्याला थंड करायचं नाही, आपण कपड्यातच असं घेतलेलं आहे. आणि आपण थोडं थंड झालं ना की मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे. तुम्ही चक्कीवर पण द्या, पण चक्कीवाल्याला सांगून तुम्ही ती भाजणी करा. फक्त थोडीशी जाडसर पाहिजे आपल्याला, एकदम जाडसर नाही पाहिजे, थोडीशी जाडसर आपल्याला ही दळण करून घ्यायची. आता आपली ही भाजणी बघा तयार झालेली आहे. मी मिक्सरवरच बारीक करून घेतली आणि थोडीशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडीशी जाडसर आहे अशी मिक्सरवर होते. अगदी लगेच करायची, थांबायचं नाही आपल्याला. लगेच भाजून झालं, थोडंसं थंड करायचं आणि लागलीच मिक्सर लावायचा आणि मग हे करून घ्यायची. आता ही आपली जवळजवळ 1 किलोची भाजणी आपली तयार झालेली आहे. आता ह्याच्यासाठी लागणारे मसाले आहेत थोडे, ते मी तुम्हाला सांगते. आता आपण ह्याच्यासाठी हळद घेतलेली आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 3 चमचे बेडगी मिरची पावडर, 3 चमचे ओवा, 3 चमचे तीळ, 3 चमचे खसखस आणि 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घाला. आणि हे मी एक अर्धा वाटी घेतलेलं आहे तेल. हे मी तुम्हाला सांगते, एका वाटीला 1 चमचा ह्याप्रमाणे मी हे तेल मोजून घेतलेलं आहे. आता आपण पीठ भिजवायला घेऊ तेव्हा मी परत तुम्हाला बरोबर सांगते. आता आपली ही 1 किलोची भाजणी आहे आणि ती आपण वाटीनी सगळं आपण मेजर घेतलेलं, धान्य वगैरे सगळं ह्याच वाटीने आपण मोजून घेतलेलं. तर हे 12 वाटी पीठ आपलं तयार आहे. तर त्यासाठी आपण ते तेल घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. 1 चमचा आपण हा असा तेल घेतलेलं आहे, ते आपण 12 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण भाजणी करायला घेऊ. भाजणी करताना आपल्याला काय करायचंय, आपल्याला पाणी 1 वाटी कमी घालायचं. अगदी जसं तेवढं पाणी आपल्याला घालायचं नाहीये. आता मी हे पाणी घालून घेते. आता आपण पाणी थोडं गरम होऊ देऊया. एकदम पण पाण्याला उकळ काढायची नाहीये आपल्याला. पाणी गरम झालं की मग आपण एक ह्यातले मसाले आहेत ते आपण घालत जाऊ. थोडं गरम होऊ दे. त्याला 1 किलो भाजणीची सगळी चकली जर बनवायची नसेल, त्याप्रमाणे आपण काय करायची, मग आता हे 12 वाटी पीठ आहे, त्यातलं आपण काय करायचं, 6 वाटी पीठ घ्यायचं आणि मग पहिला तेवढी चकली आपण करून घ्यायची. आणि हे पीठ आपल्याला 1-2 महिने आरामात बाहेर राहतं. फ्रीजमध्ये पण काय ठेवायची आपल्याला गरज नाहीये. मी बाहेर ठेवला तरी ते अगदी छान राहतं. फक्त एकदम पॅक बंद डब्यामध्ये आपण त्याला ठेवायचंय, काही खराब होणार नाही. त्याला ना तिखटाचं प्रमाण आपण कमीच ठेवलेलं आहे, जास्त घालायचं नाही. नाहीतर काय होतं, ते तिखट आहे ना आपलं तेलामध्ये, ते जळलं जातं. म्हणून आपण 3च चमचे फक्त आपल्याला घालायचंय, जास्त घालायचं नाही. ओवा आपण जास्त घालू शकतो. जर आपल्याला तिखटपणा पाहिजे असेल तर आपल्याला ओव्याने चांगला तिखटपणा येतो. तीळ तर भरपूर आपल्याला पाहिजे, ते सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अगदी मस्तपैकी मी असे तीळ भरपूर प्रमाणात त्याचे घातलेले आहेत. मी खसखस घातलेली आहे, त्याचा स्वाद खूप छान येतो खसखसीचा, म्हणून खसखस घेतली आहे. हिंग घेतलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचाभर हळद. हळद पण आपल्याला खूप अशी घालायची नाहीये. आणि हे आपल्याला घालायचंय 2 चमचे मीठ. आता पाण्याला आपली एक वाफ अशी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता बंद केल्यानंतर मग आपल्याला हे तेल घालायचंय. हे अर्धा वाटीला थोडंसं कमी तेल आहे. हे बघा, एकदम पण काय अर्धा वाटी नाहीये, अर्धा वाटीला थोडंसं कमी घालायचं. आता आपला गॅस बंदच आहे, हा चालू नाहीये. आता आपण हे पीठ सगळं याच्यामध्ये घालून घेऊ. ह्याला वाफ वगैरे आणायची नाहीये, कारण पीठ आपली भाजणी एकदम चांगली तयार झालेली आहे.
जसं मी तुम्हाला भाजायला सांगितलेलं आहे सगळं धान्य, तसं अगदी छान तुम्ही भाजून घेतलात ना तर मग काहीच आपल्याला अवघड नाही. एकदम आपली चकली छान होणार, एकदम कुसकुशीत कुरकुरीत अशी मस्त होणार. आता आपण हे एकसारखं करून घेऊ. एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला 1-2 तासासाठी हे आपण हे भाजणी भिजत ठेवू, अशी म्हणजे मुरायला चांगलं. तिखट मीठ सगळं व्यवस्थित मुरेल. पीठ पण थोडंसं आपण जाडसर सांगितलंय ना, ते पण चांगलं भिजेल आणि मग चकली आपली एकटी छान येणार बनवता आपल्याला. आता हे आपलं पीठ बघा चांगलं झालेलं आहे आपलं भिजून. आता मी याला झाकण लावून 2 तासासाठी ठेवून देते. मग आपण चकल्या चांगलं मळून घ्यायचं पीठ आणि मग चकल्या आपण करायला घेऊ. आता आपलं हे पीठ आपण भिजायला ठेवलेलं ते आपल्याला 2 तास झालेले आहेत. आपण चांगलं आता ह्याला मळून घ्यायचंय. आता मळून घ्यायचं आपण आणि मग आपण चकल्या करायला घेऊया. आता माझं पीठ सगळं ना भिजून झालेलं आहे, चांगलं मी मळून घेतलंय. प्रत्येक वेळेस आपण काय करायचं, थोडं थोडं असं मळून घ्यायचं परत. आता हा माझ्याकडे बघा साचा आहे. या साच्यामध्ये मी चकती घातलेली आहे आधीच. आता हा मी असं भरून घेते आणि मग आपण चकल्या ह्याच्या पाडायला घेऊ. एक असं मोठा थाळा ताट वगैरे काय पण घ्यायचं आणि ते काय करायचं आपण असं पालथं घालायचं आणि त्याच्यावर आपण अशा चकल्या आपण गाळून घ्यायच्या. पहिला कोणत्या साईज मध्ये आपल्याला हव्यात त्याप्रमाणे आपण चकल्या बनवायच्या, छोट्या मोठ्या कशा आपल्याला हव्या तशा. आणि हे थोडंसं आपण आतून आणि बाहेरून असं पीठ ते त्याला चिटकवून घ्यायचं, म्हणजे ते निघणार नाही आपण तळते वेळेस. आणि ह्याच्यामध्ये कसं साच्यामध्ये काय असतं, आतली जी चकती असते ना आपल्या लहान चकलीची मोठ्या चकलीची कशी आपल्याला हवी तशी मिळते, जाड पातळ चकली कशी आपल्याला हवी तशी मिळते, तशी आपण आणायची आणि आपण बनवायच्या चकल्या. मी आता थोड्या अशा 7-8 अशा काढून घेणार आहे आणि मग तळायला घेईन. तुम्ही अगदी नक्की करून बघा, काही तुमची चकली बिघडणार नाही, काही नाही. तुम्ही सांगा मला बनवून झाल्यानंतर. हवं तर तुम्ही पहिला थोडं ट्राय करा, थोडीसंच पीठ घ्या, 1-2 वाटी तेवढंच भिजवा आणि चकली करा. नंतर मग सगळं पीठ भिजवा. तसं केलं तरी पण चालतं. आता ह्याच्यामध्ये मी तिखटाचं प्रमाण मुद्दामून कमी केलेलं आहे, म्हणजे सगळेच घरातले लहान मोठे छोटे सगळेच खाऊ शकतात. तशी आपल्याला चकली बनवायची आहे. मी छोट्या मुलांना तिखट लागू नये त्या सगळ्याचा विचार करून आपण चकली बनवायची. खरी दिवाळी त्यांची असते ना. आणि काही नाही, अगदी 10-12 जरी आपण अशा करून घेतल्या आणि तळायला घेतल्या तरी चालतं. पूर्ण साचा घ्यायचा भरून, मग सगळ्या चकल्या अशा पाडून घ्यायच्या आणि मग आपण तळायला घ्यायचं. त्या तळेपर्यंत परत दुसऱ्या ताटामध्ये दुसऱ्या तयार करायच्या. आता मी एकीकडे तेल पण गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण तळायला घेऊ. आता थोडंसं पीठ टाकून तेल गरम झालं का बघू आपण. आता टाकलेलं पीठ आपल्या वरती असं आलेलं आहे. आता आपण हे काढूया आणि मग आपण चकल्या सगळं तळायला घेऊया. आता मी गॅस मोठा केलेला आहे आणि चकली तळताना आणखीन काय तेल आपण भरपूर घालायचं कढईमध्ये. एकदम कमी तेलामध्ये तळायच्या नाहीत आपण. आणि गॅस पहिल्यांदा मोठा करायचा आहे, नंतर मग आपण मध्यम गॅसवर भाजून घ्यायच्या. आता हे करत करतच आपण अजून आपल्यामध्ये पीठ ह्याच्यामध्ये आहे ते आपण असं एक एक करून आपण गाळून घ्यायचं. तिकडे भाजतात तोपर्यंत आपण इकडे हात आपला चालूच ठेवायचा. कोणती मी रेसिपी दाखवत असते तेव्हा तुम्ही आहे ना पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघायचा, म्हणजे आपण बनवताना काही चुका होत नाहीत. आता ह्या बघा चकल्या आपल्या वरती आलेल्या आहेत. आता आपण ह्या परतून घेऊया. गॅस एकदम पण कमी करायचं नाहीये आपल्याला, नाहीतर चकली काय खाली जाऊन कधी विरघळते ती मग आणि चांबट होते. त्यामुळे मध्यम गॅसवर आपल्याला या भाजून घ्यायच्या आहे. आता आपली चकली तयार होत आलेली आहे. खसखशीमुळे आहे ना छान लागते, ओवा असतो, तीळ असतात. चकल्या आपल्या भाजलेल्या आहेत. आता कशा ओळखायच्या, तर त्या ना खाली जातात बघा अशा आणि बुडबुडे त्याचे कमी होतात. त्या खाली गेल्या ना की मग आपण हे आपल्याला काढायचे आहेत. बघा ही आता आणि अशी वाजून बघते, दाखवते तुम्हाला अशी. बघा या चकल्या आपण तयार झालेल्या आहेत, आपण काढून घेऊ. बघा अशा एकदम कुसकुशीत कुरकुरीत अशा छान होतात.
माझ्या या साच्यामध्ये एका वेळेस 15 चकल्या होतात. आपण टिश्यू पेपरवर अशा आता या काढून घ्या. करून बघा तुम्ही नक्की कशा झाल्या ते पण मला सांगा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पहिलं सबस्क्राईब केल्यानंतरच माझे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये येणार. चकली म्हणजे इतकं काय अवघड काम नसतं, ते आपण सोपं करून करून घ्यायचं म्हणजे होतं ते बरोबर. जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही घालू शकता, असं काही नाहीये की कमीच तिखट घातलं पाहिजे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही तिखट घाला. काश्मीरी मिरची पावडर थोडी घाला, मग त्याने पण कलर चांगला येईल. आता ह्या आपल्या चकल्या बघा तयार झालेल्या आहेत. आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं, 1 किलो भाजणी घेतलेली, त्याच्यामध्ये आपल्या 135 चकल्या तयार झालेल्या आहेत. अशा मध्यम आकाराच्या आपण चकल्या बनवलेल्या आहेत. अजिबात तेलकट नाही आहेत आणि डब्यामध्ये खाली सुद्धा आपलं तेल वगैरे काय राहणार नाही आणि हाताला पण एकदम अशा सुक्या लागतात. तर आपण हे तळण्यासाठी 1 लिटर तेल घेतलेलं होतं. तर आपल्याला हे अर्धा लिटर तेलामध्ये आपल्या इतक्या भरपूर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. पण फॅन खाली आपल्याला थंड करायची नाहीये. पूर्ण आपण रात्रभर जरी ठेवली तर फक्त झाकून याला अशीच ठेवायची ताटामध्येच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. मग ह्याला असं खाली पाणी वगैरे काही सुटणार नाही आणि चकली आपली एकदम छान आणि खुसखुशीतच राहील. ह्या जर चकल्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये परत भेटत जाऊ. नमस्कार आणि धन्यवाद.